रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण आपण आलेलो आहोत ढोकळीला एव्हरेस्ट वर्ल्ड नावाचं खरं एक कॉम्प्लेक्स आहे। त्या एव्हरेस्ट वर्ल्ड कॉम्प्लेक्सच्याच आतमध्ये साधारणतः 12 वर्ष एक लॅव्हेंडर अँड ॲस्पिन नावाची बिल्डिंग आहे। ती जी आहे बिल्डिंग ग्राउंड प्लस तशी जवळजवळ 30 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तिथेच आपल्याकडे पण एक हायर फ्लोअरला कॉम्पॅक्ट 2 BHKचा फ्लॅट आहे, जो फ्लॅट 570 कार्पेट जुना असणार आहे। कार्पेटच्या वाईज जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं घर आहे। ज्या मंडळीला ढोकळे कोलशेत रोडला राहायचे आणि बजेटचा तर प्रॉब्लेम आहे, तर अशाच लोकांसाठी हा एक फ्लॅट आपण चांगल्या पद्धतीचा उपलब्ध करून दिलेला आहे, ज्याच्यासोबत आपल्याला कव्हर कार पार्किंगही मिळणार नक्की आहे। विशेष म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल सध्या बिलकुल वर्किंगमध्ये नाही आहे, गार्डन वर्किंगमध्ये आहे, जिम वर्किंगमध्ये आहे। स्विमिंग पूलला प्रॉपर वर्किंगमध्ये यायला वेळ लागणार आहे, पण तो 6 ते 7 महिन्यात प्रॉपरली होऊन जाईल। आणि त्याच ठिकाणी हा 2 BHKचा फ्लॅट आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा अंतराचा विचार केला तर साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती कल्पतरू पार्क सिटीच्या जस्ट अपोजिटला असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर मग मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की आहे, हवेशीर आहे, लाईट आहे फ्लॅटमध्ये। फ्लॅटमधनं जर तुम्ही बघितलं व्ह्यू वाईज तर तुम्हाला इकडे एअरफोर्स स्टेशनचं जे ग्रीनरी आहे ती दिसेल। ह्या साईडला आलात तो मनोरमा नगरचं जे सध्याचं हे आहे, ह्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला इकडनं असेल। आणि जर इकडे बघितला तर फ्लॅट समजा हॉल आहे, हॉलची साईज खूप मोठी आहे, कारण जुन्या बांधकामात असल्याकारणानं 2017च्या अगोदरची बिल्डिंग असल्याकारणानं तुम्हाला हॉल बाकी मोठा नक्की वाटेल कार्पेट वाईज जर विचार केला तर। बाहेर जाताना हा ईस्टला आहे, आतमध्ये जाताना वेस्टला आहे। घराच्या बाहेर जर आपण आलो तर अशी मोठी लॉबी आहे। ह्या लॉबीत जर तुम्ही बघितलं तर हा एक फ्लॅट आहे, वेगळ्या साईडला इथे एक फ्लॅट आहे, 2 फ्लॅट झाले, समोर 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला एक असं टोटल तसं जर बघितलं तर 5 फ्लॅट तुम्हाला 4 फ्लॅट, म्हणजे तुम्हाला टोटल 4 आणि इकडे एक 5, असे टोटल 5 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती एकावरती मिळतील। लिफ्टचा जर विचार केला तर 1 आणि 2 असे टोटल 2 लिफ्ट मात्र तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळणार आहेत। घराच्या जर आपण आतमध्ये जायचा विचार केला तर घरात इन झाल्यानंतर तुम्हाला पश्चिमेला आहे, त्याच्यामुळे घरामध्ये हवा बाकी मस्त आणि चांगली नक्की राहणार आहे। आणि जर तुम्ही हॉलची साईज बघितली तुम्हाला जाणवेल की बाबा खरोखर चांगली मोठी आणि प्रशस्त असा हॉल तुम्हाला नक्की वाटतं कार्पेटच्या हिशोबानं। आणि जर समजा तुम्ही हॉलमधनं ह्या साईडला आपण जर जायचा विचार केला तर इथे बाकी तुमचं किचन असणार आहे। किचन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वॉशिंग मशीनला खरं इकडंच पॉईंट दिलेला आहे आणि मग तुमचं हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन तुम्हाला असं मॉड्युलर टाईप बनवलेलं आहे। अधिक गॅसची पाईपलाईन ही तुमच्या घरामध्ये प्रॉपर आलेली आहे। किचन बघितलं तसं 2 BHK स्टेशन मोठं आहे। नंतर समजा हॉल आणि किचन संपल्यानंतर जर आपण पुढे येण्याचा प्रयत्न केला तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट कॉमन आहे, जे तुम्हाला ह्या पद्धतीचं नक्की इकडे मिळू शकतं। तर मला असं वाटते की जर हे बघितलं तर त्याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथं बाकी खूप मोठा कॉमन बेडरूम आहे, पण याची साईज बाईक तुम्हाला 1 नंबर आहे, कारण की साईज खूप मोठी नक्की ह्या फ्लॅटची त्या बेडरूमची असणार आहे। आणि जर समजा तुम्ही इथे बघितलं तर कपाटाला एक अशी मोठी जागा बाकी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि जर तुम्ही ह्याच्यातनं परत ह्या खिडकीमध्ये जर आपण होती हवा, आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या घरामधनं बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एवढचा व्ह्यू मिळेल। अधिक जे दोस्ती इम्पेरिया झालेला आहे किंवा आता हे जे तुम्ही मनोरमा नगर बघताय, हे मनोरमा नगर बाकी तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं घरामधनं बाकी दिसणार आहे। अशा पद्धतीचा खरं हा याचा कॉमन तुम्हाला बेडरूम होता। आणि नंतर जर आपण पुढे आलो तर मग मात्र इथे तुम्हाला खूप मोठा असा बेडरूम याच्यात नक्की मिळतो आहे। जर इकडे आपण आलो तर हे बेडरूम आहे, बेडरूम नंतर इकडे आला तर त्याचं मग हे टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम हे तुम्हाला इकडे हेही मोठं आणि चांगलं नक्की तुम्हाला इथं मिळतं। आणि नंतर हे तुमचं बेडरूम आहे, बेडरूमला तुमची अशी बेड वगैरे जे लागायचे ते लागून जाणार। त्याच्यानंतर अधिक तुम्हाला एक्स्ट्रा कपाटासाठी बाकी खूप मोठी जागा इथं उपलब्ध असणार आहे। एवढी मोठी जागा तुम्हाला कपाटाला मिळते आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला इकडे खिडकी ऑलरेडी दिलेली आहे। ह्याच्यातनं जरी व्ह्यू बघितला तर तुम्हाला ते सांगितलं त्याप्रमाणे सगळं हे मनोरमा नगर अधिक जे मेट्रो स्टेशन ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुव्यवस्थित आणि स्पष्ट तुमच्या घरामधनं नक्की दिसतात। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट, ज्या मंडळीचं बजेट कमी आहे आणि फ्लॅट मोठा हवा आहे त्या लोकांसाठी हा फ्लॅट असू शकतो। इथे जवळच जर बघितलं तर कल्पतरू पार्क सिटीच्या आतमध्ये ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन सेंट्रल पार्क आहे, जे 20 एकरचं आहे, तेही तुम्हाला तुमच्या रोड क्रॉस करून गेलं का पुढं तुम्हाला तेही मिळणार आहे। हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटला OC, CC किंवा मग बाकीच्या सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी
नेट अँड क्लीन आहेत, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न उपलब्ध होत नाही आहे. राहिला प्रश्न लोनचा, तर तुम्ही बँकेकडनं याच्यात जर गेला तर 80% तुम्ही लोन घेऊ शकता आणि 20% तुम्ही डाऊन पेमेंट करून हा फ्लॅट तुम्हाला घ्यायचा असला तर तुम्ही घेऊ शकता. याची किमतीचा प्रश्न जो आहे, तर किंमत ह्या मालकाने ठेवताना 90 लाख रुपये ठेवलेले आहे. ह्याच्यात पण 90मध्ये थोडंसं कमी नक्की होऊ शकतं, सब्जेक्ट टू आपलं पेमेंट कसं असणार आहे त्याच्यावरती. जर आपल्याला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा. आणि एकच सेवेला विराम मला द्यायचा नाही आहे, सेवा अखंड करत राहायची. अखंड सेवेसाठी तुमच्या साथीची पण मला गरज नक्की तेवढी आहे. ते अखंड साथ म्हणजे काय, की तुम्ही तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबरचं बटन दाबून मला, की तुम्ही खरोखर बघताय, जास्तीत जास्त लोकांना आवडते, तर ते मला याच्यावरून कळते की सबस्क्रायबरचं बटन दाबल्यानंतर की बाबा जास्त सबस्क्रायबर झाले, मी माझं काम तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतं. ही एक तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.